मारले का काही का उचलून नेऊन मारलं, अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असती. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत. गोविंद, महादेव मुंडे यांच्या पत्नीसोबत सध्या सुरेश धस हे संवाद साधतायत. नेमकं काय घडलं होतं त्यांची पत्नी आता सुरेश धस यांना सांगतेय. आता हे प्रकरण सुद्धा पुन्हा एकदा उजेडात येते. सोमवारपर्यंत जर आरोपी पकडले नाही तर मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. काय नेमकी माहिती आहे? अमोल, दोन घटना मी सांगतो की एक अगदी मसाजोगचे नागरिक जसे 25 तारखेच्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ते 25 तारखेपासून आंदोलन करतायत. अगदी तसंच महादेव मुंडे प्रकरणात तर म्हणजे महादेव मुंडे यांचा खून होऊन अगदी 15 महिने पूर्ण झालेत आणि 15 महिन्यानंतर सुद्धा या खुनाचा उलगडा होत नाहीये. पोलिसांनी ही फाईल क्लोज करायलाच लागले होते असं सुरेश धस म्हणाले. अगदी महादेव मुंडे यांच्या पत्नी म्हणाले आणि त्यांनी सुद्धा इशारा दिलाय मंगळवारपर्यंत जर तुम्ही आरोपीला नाही अटक केलं तर मंगळवारपासून त्या सुद्धा उपोषणाला बसणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजे महादेव मुंडे यांच्या पत्नी सांगतायत की जोपर्यंत यातल्या आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत त्या आंदोलनाहून उठणार नाहीयेत. मंगळवारीचा त्यांनी दिवस दिलेला आहे. आणि आपण बघतोय की मागच्या आठवड्यापासूनच खरं तर या प्रकरणाला पुनर्तपासाला सुरुवात झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत संतोष साबळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक नेमण्यात आलंय आणि ते पथक मागच्या 8 दिवसापासून परळी शहरामध्ये आहे. त्यात जवळपास 101 लोकांची आतापर्यंत चौकशी झाली आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये अनेक लोक आम्ही तपासले चालले आहेत. आता जर पुढच्या 2-3 दिवसामध्ये यातले आरोपी अटकेत नाही आले किंवा ताब्यात जर नाही घेतले तर महादेव मुंडे यांचं कुटुंबीय सुद्धा आंदोलनावरती ठाम आहे. सुरेश धस खरं तर पहिले व्यक्ती होते की ज्यांनी या प्रकरणामध्ये आवाज उठवला आणि त्यांनी आवाज उठवल्यानंतरच पोलिसांचं लक्ष या प्रकरणाकडे गेलं. आता पुढे यात कोण आरोपी आहेत, घटना कशामुळे घडली हे जरी समजू शकलं नसलं, एक मात्र खरं आहे की इकडे पोलीस तपास सुरू झाला असला तरी कुटुंब मात्र ठाम आहे की जर आरोपी लवकर अटक नाही केले तर महादेव मुंडे यांचं कुटुंबीय सुद्धा आता आंदोलनाला बसणार आहे. दीपक. निश्चित. गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले, महाराजचे लेकर होते. त्याला कमी तर 10 रुपये कमी तर रुपया खर्च वाटत नव्हता.